तर आज रघुनाथ नगर तरोडा खुर्द येथे आलेले आहोत. काही भागातला काही रोड कसा झालेला आहे, रोड कसा झालेला आहे, काय काय विकास झालेला आहे? नमस्कार, माझं नाव वर्षा इंगळे. मी इथं रघुनाथ नगर इथं 4 वर्षापासून राहते. पण 4 वर्षापूर्वी जेव्हा परिस्थिती जशी होती की चिखलामध्ये जाणं येणं किंवा मग रोड नसल्यामुळं आम्हाला कुठेही जायचं असलं, इव्हन 15 ऑगस्ट जरी असलं तरी मुलांना पांढरे कपडे घालून जाताना चिखलातूनच जावं लागायचं. आणि त्याचबरोबर पाणी टंचाई होती. आम्ही दररोज 2 दिवसाला 4 दिवसाला टँकर घ्यायचो आणि मग पाणी वापरायचो. पण आता यानंतर 4 वर्षानंतर परिस्थिती बदललेली आहे. 1 वर्ष झालं आम्हाला रोड वगैरे झालेला आहे आणि त्यानंतर आता आमदार कल्याणकर साहेबांनी आपल्यासाठी पाण्याची योजना आणून आणि इथं पाण्याची टाकी करतायत. त्यामुळे आमचं पूर्णपणे टेन्शन कमी झालेलं आहे. कारण हे पाणी म्हणल्यानंतर सगळ्या महिलांचा सहभाग असते आणि महिलांना दिवसभर त्रास व्हायचा पाण्याचा. कुठून पाणी आणायचं, काय करायचं? धन्यवाद. ये जे एरिया होता पूर्ण चिखलमय एरिया होता. ताई आपलं नाव काय? बोला. माझं नाव स्वाती गजानन काळे. इथं आम्ही 7 वर्षापासून आहे रहिवाशी रघुनाथ नगर. आम्हाला अक्षरशः उन्हाळ्यात पाणी बिलकुलच राहत नव्हतं. आम्ही विकत टँकरचं पाणी घेत होतो. 1 ते 1,500 2,000 महिन्याने असं. आमदार साहेबांनी आम्हाला पाण्याची सोय करून दिली. या 1 वर्षात आम्ही म्हणजे रोड पण झालेत आम्हाला सगळे आणि आता पाण्याची टाकी पण व्हायली. आमदार साहेबाचे आम्ही खूप खूप आभारी आहे. ताई इथला रोड नाली आणि पाण्याची टाकीचं कसं? माझं नाव सुरेखा सूर्यवंशी. इथं चिखलाचा रोड होता आणि 1 वर्ष झालं हा रोड झालेला आहे चांगला, म्हणून आम्ही सगळेजण बालाजी कल्याणकरचे हे आहोत. कचऱ्याची गाडी येते का ताई? हो येते, रेग्युलर येते. कचऱ्याची गाडी हो कचऱ्याची गाडी येते. अगोदर इथं पाण्याची व्यवस्था नव्हती. खूप चालताना अक्षरशः चालता सुद्धा नव्हते. पाय पूर्ण चिखलात जात होते. लेकरांना 15 ऑगस्टला 26 जानेवारीला उचलून न्यावं लागत होतं. आम्हाला रस्त्याची सुविधा नव्हती. आमदार साहेबांनी ते रस्त्याची सुविधा करून दिलेली आहे. परत आता पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. त्याच्याबद्दल आमदार साहेबांचे खूप खूप थँक्यू. अजून काही महिला आहेत, त्यांना जाणून घेऊया काय विकास राहिलेला आहे, काय विकास झालेला आहे. नमस्कार सर, माझं नाव वैशाली सुरेश पाईकराव. मी इथं 6 महिने झाले राहायला आली. पण आल्या आम्हाला सगळंच म्हणजे भेटलं सरांमुळं. कल्याणकर साहेबांचे खूप खूप उपकार आमच्यावर. आणि रस्ते, नाल्या, ड्रेनेज वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे. 1 वर्षानंतर आम्हाला ते पण म्हणजे जास्त पाणी भेटेल ही अपेक्षाच आहेच. पण त्यांचे खूप खूप आभार सर. नक्कीच ताई, आपलं काय अजून काय अपेक्षा आहेत का आमदार साहेबांच्या? माझं नाव अलका आठवले आहे. मी 1 वर्ष झालं इथं राहते. मी आली होती तेव्हा रोड वगैरे काही झालं नव्हतं, प्रगती सुरू होती. नळाचा महानगरपालिकेचे नळ सुद्धा नव्हते, पण गेल्या 6 महिन्यापासून महानगरपालिकेचे नळ इकडे आलेले आहेत. ड्रेनेज पण व्यवस्थित आहे. रोडचं काम पण पूर्णपणे चांगलं झालेलं आहे. आणि 6 महिन्यापूर्वी कल्याणकर साहेबांनी इथे भूमिपूजन केलं होतं पाण्याच्या टाकीचं आणि आम्हाला असं वाटलं होतं होईल नाही होईल काम सुरू, पण लवकरात लवकर काम सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षात आम्हाला पाणीही खूप चांगल्याने भेटेल, म्हणून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. नांदेड न्यूज, नांदेड.